हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आली आहे। जिल्हा परिषद भरती 2023 झेडपी भरती 2023 च्या नॉन पेसाच्या 21 डिस्ट्रिक्टमधील 21 जिल्ह्यांच्या एक्झाम डेट्स आल्या आहे, त्या या 4 पोस्टच्या। ठीक आहे, काय काय पुन्हा एकदा सांगतो। नॉन पेसा डिस्ट्रिक्ट किती 21 आकडा कोणीकडे ते पाहू दे फक्त मला। इकडे मेन्शन केलंय कुठे 21 आकडा नाही, पण हे मोजून घ्या तुम्ही। 21 डिस्ट्रिक्ट्स आहे। 21 आकडा कुठे मेन्शन केलाय का मला एकदा चेक करू द्या। नाही, पण हे एकूण 21 आहे। कोणकोणते जिल्हे? सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा 21 डिस्ट्रिक्टची एक्झाम डेट्स आली आहे नॉन पेसा। कोणकोणत्या पोस्ट आहे त्या पाहून घ्या। पहिलं हेल्थ वर्कर मेल, आरोग्य सेवक 40 हे, त्यानंतर हेल्थ वर्कर मेल सीजनल स्प्रेइंग आरोग्य, तुम्ही असं म्हणू शकता ना, आरोग्य सेवक 40, आरोग्य सेवक 50। ओके, अँड ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ, त्यानंतर ग्रामसेवक। ओके, या पदांची एक्झाम डेट्स आली आहे आणि त्याआधी आपण किती फॉर्म आले ते पाहून घेऊ। आरोग्य सेवक 40 त्याचे आले 96,882 फॉर्म आले। एक्झाम कधी आहे? 10, 11, 12 जून 2023। ठीक आहे, 10, 11, 12 जून 2023। 15 दिवस बाकी आहे फक्त याला। 20 कशाला 15-17 दिवस बाकी आहे फक्त। ओके, 9 शिफ्ट होणार आहे एकूण, म्हणजेच काय डेली 3 शिफ्ट, 3 दिवस आहे ना, 3 त्रिक 9, डेली 3 शिफ्ट होणार आहे। 3 शिफ्ट होणार आहे, डेली 3 शिफ्ट होणार आहे। ठीक आहे, चला। आरोग्य सेवक 40 याचे 78,754 अर्ज आले। तेवढे कॅन्डिडेट्स बसणार आहे एक्झामला। ती एक्झाम 13, 14, 15 जूनला होणार आहे 2024चा, याच वर्षी। 8 शिफ्ट होणार आहे, याचे एकूण 8 शिफ्ट, म्हणजे पहिले 2 दिवस 3 शिफ्ट, नंतर शेवटच्या दिवशी 2 शिफ्ट। त्यानंतर ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ 27,818 कॅन्डिडेट्स, 27,818 कॅन्डिडेट्स आहे एक्झाम देण्यासाठी। एक्झाम होणार आहे 16 जूनला। ठीक आहे, चला। 2 शिफ्टमध्ये, एका दिवशी 2 शिफ्टमध्ये पेपर आपला आटपून जाईल। ग्रामसेवक याचे आले 1,35,171 एवढे फॉर्म आले। एवढे विद्यार्थी एक्झाम देणार आहे। तारीख कधी आहे? एक्झाम डेट काय तर 16, 18, 19, 20 आणि 21 जून 2024। आता मे चालू आहे, मेचा लास्ट वीक आहे। बस इथे जवळपास इथे तुम्हाला 20 दिवस भेटत आहे, इथे 20 दिवस भेटत आहे। पहा, तुम्ही असं पकडा ना, आज आहे 24-25 मे। ठीक आहे, 24-25 मे व्हिडिओ बनवायची तारीख आहे। मला वाटते आज 23 मे तारीख आहे वाटते व्हिडिओ बनवता। ही उद्या पब्लिक होईल व्हिडिओ 24 तारखेला। ओके, 24 मेला, आज आहे 24 मे समजा, व्हिडिओ अपलोड करतात त्या ती डेट आहे 24 मे। 24 मे पासून इथं जर पकडतो म्हटलं तर तुमच्या जवळपास 15-17 दिवस होत आहे। ओके, इकडं 17च्या आसपास दिवस होत आहे, इथं 20 दिवस, एवढे दिवस तुमच्याकडे आहे। 15 ते 20 दिवस तुमच्याकडे आहे या एक्झाम क्रॅक करण्यासाठी, या एक्झामचा स्टडी करण्यासाठी। ठीक आहे, अपेक्षा करतो तुमच्याकडून की याच्या आधी पण तुम्ही स्टडी केला असेल। फक्त काय करायचं, तुम्हाला रिव्हिजनवर फोकस करायचा आहे आणि एवढ्या शिफ्ट आहे। ठीक आहे, तुम्हाला डेट सांगितल्या, किती फॉर्म आहे तेवढे सांगितले। आणि हां मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एवढे फॉर्म आहे ना, जेवढे तुम्हाला फॉर्म दिसत आहे त्याच्या 60 to 70% विद्यार्थी एक्झामला जाईल। ठीक आहे, ॲव्हरेज तुम्ही 65% विद्यार्थी एक्झामला जाईल म्हणू शकता तुम्ही। पूर्णच्या पूर्ण विद्यार्थी एक्झामला जात नाही। ओके, किंवा मग 70च्या आसपास तुम्ही पकडू शकता, किंवा 70+ हो, पण जवळपास ॲव्हरेज तुमचा हाच राहील, एवढे विद्यार्थी तुमच्या एक्झामला जाईल। ठीक आहे, 60-70
होऊ शकते एखाद्या 70च्या वर पण आकडा जाईल, पण या दरम्यान एक्झामला मुलं बसतात. ओके, तर ही झाली अपडेट मित्रांनो. आता मित्रांनो ठीक आहे, याच एक्झाममध्ये मॅथ्स अँड रिझनिंग ठीक आहे, यासाठी चॅनलवर ऑलरेडी कंटेंट मी फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेला आहे. फक्त याच एक्झामसाठी नाही, पूर्णच्या पूर्ण एक्झामसाठी, कोणती पण तलाठी असो, झेडपी भरती असो, पोलीस भरती, टेट आपली शिक्षक भरती असो, पोस्टमन, MTS, मेल गार्ड इत्यादी सर्व एक्झामसाठी, सरळ सेवेसाठी माझ्या चॅनलवर बुद्धिमत्ता सिरीज मी फ्रीमध्ये अवेलेबल करून दिली आहे. ते तुम्ही निश्चितच त्याचा फायदा घ्या, ते क्लास अटेंड करा. ओके, शिवाय मॅथ्ससाठी पण मी ॲपवर पण कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त मी देण्याचा प्रयत्न केला आहे. आउट ऑफ मॅथ माझी बॅच आहे, कमीत कमी खर्चामध्ये 40 लेक्चर आहे, 40 टॉपिक्स आहे आणि 138 लेक्चर्स आहे. ठीक आहे, हे तुम्ही जॉईन करू शकता. रिझनिंग यूट्यूबवर मी 23 टॉपिक्स अँड 70 लेक्चर्स मी कव्हर करून दिले आहे. ठीक आहे, याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण तुमचं रिझनिंग कंप्लीट होऊन जाईल, याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण तुमचं गणित कंप्लीट होऊन जाईल. गणितावर मी जास्त टॉपिक का दिले, कारण की गणित हा एक थोडा मोठा विषय आहे. ठीक आहे, रिझनिंगपेक्षा थोडा मोठा विषय आहे. हे दोन्ही विषय ज्यामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकता. आणि हा सर्व कंटेंट मी तुम्हाला हा यूट्यूबवर फ्रीमध्ये अवेलेबल करून दिला आहे. हा ॲपवर तुम्हाला थोडा कमीत कमी प्राईजमध्ये देण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, शिवाय गणिताचे म्हणजे माझे क्लास पण आहे, यूट्यूबवर पण फ्रीमध्ये अवेलेबल करून दिले. यामध्ये मी 60 लेक्चर्स मी तुम्हाला मोफतमध्ये शिकवून दिले आणि पूर्ण गणित कंप्लीट करून दिलं आहे. ठीक आहे, आता मला वाटतं यात 25च्या आसपास की 30च्या आसपास काहीतरी टॉपिक आहे, पूर्ण तुम्हाला कंप्लीट करून दिले मी सगळे टॉपिक. आणि प्रॉपरली टाईप वाईज शिकवलं, झिरो लेवलपासून तर हार्ड लेवलचे क्वेश्चन मी तुम्हाला इथे शिकवलेले आहे. ठीक आहे, इझी लेवल टू हार्ड लेवलपर्यंत प्रॉपरली एका सिक्वेन्स वाईज तुम्हाला प्रत्येक मी गोष्टी इथे शिकवून दिलेल्या आहे. ठीक आहे, सगळं हे फ्रीमध्ये अवेलेबल आहे. गणित आपल्या यूट्यूबवर पण फ्रीमध्ये अवेलेबल शिकवून दिले, पूर्ण बॅच कंप्लीट करून दिलं. बरं, ओके, नुसते क्वेश्चन नाही दिले, पूर्णच्या पूर्ण बॅच कंप्लीट करून दिले फ्रीमध्ये. ओके, ॲपवर पण तुम्ही आउट ऑफ मॅथ मी जॉईन करू शकता. ओके, जरा जास्त होत आहे का? ठीक, तर डेट्स बघून घ्या, पुन्हा एकदा सांगतो. आरोग्य सेवक 40 10-11-12 जून, आरोग्य सेवक 50 13-14 15 जून, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ 16 जून, ग्रामसेवक 16, 18, 19, 20 आणि 21 जून. ओके, या डेट्स आहे. आशा करतो तुम्हाला प्रॉपरली स्टडी प्लॅन करून तुम्ही या एक्झामला समोर जाल. ठीक आहे, आणि पेपर योग्य रीतीने सोडवाल. ठीक आहे, थँक्यू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच एक छोटंसं लाईक करा.